की ह्या मतदारसंघाची निवडणूक फिरली आहे. गादीचा मान हा आता तिथला परवलीचा शब्द झालेला आहे आणि फक्त त्याचा परिणाम जो आहे तो केवळ कोल्हापूर उत्तरवर होणार नाही, तर कोल्हापूर दक्षिणवर होईल, करवीर होईल, साधारणतः पश्चिम महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक मतदारसंघांवर होणार आहे. काल सतेज पाटील असं म्हणाले की दम नव्हता तर लढायचं नव्हतं, कशाला उमेदवारी अर्ज भरला, मला हे तोंड कशी पाडलं. तर सतेज पाटील यांची ही जी सगळी नाराजी आहे तर ही काल तिथे उफाळून आली. शाहू महाराजांना ते थेट बोलले. पण ते काय झाले की सध्याच्या राजकारणात म्हणजे राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सतेज पाटील यांचा आलेख खूप चढता होता. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला चांगले दिवस आणले, शाहू महाराज निवडून आले, त्याच्यामध्ये सतेज पाटील यांचे खूप मोठं योगदान होतं असं सगळे म्हणतात. सतेज पाटलांना काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद करायचं असंही चाललं होतं मध्ये आणि त्यांचा असा काय राजकीय ग्राफ खूप वाढत होता. तर काँग्रेसच्या नेहमीच्या पद्धतीने तो त्यांचा राजकीय ग्राफ थोडासा कमी आणायचा. तर अशा पद्धतीने सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्याला सतेज पाटील जे काल बोलले तर त्याच्यामुळे त्याला ते जास्त मिळालं. म्हणजे आता सतेज पाटील चिडण्याचं कारण हे तर एक आहेच, परंतु काही दिवसापूर्वीच 2019च्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांनी अगदी स्वतः हट्टाने तिथले एक उद्योजक होते चंद्रकांत जाधव, तर त्यांना कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी दिली. ही उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी सगळी त्यांची यंत्रणा त्यासाठी राबवली, म्हणजे सगळ्या प्रकारची यंत्रणा राबवली आणि चंद्रकांत जाधव यांना निवडून आणलं. त्यानंतर चंद्रकांत जाधव यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यानंतर पोटनिवडणूक लागली. त्या पोटनिवडणुकीमध्ये चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला उमेदवारी दिली. त्यासाठी भाजपने प्रचंड ताकद लावली होती. म्हणजे ही जागा खरं शिवसेनेची होती, पण भाजपने सत्यजित कदम नावाचे उमेदवार दिले आणि प्रचंड ताकद लावली. पण सतेज पाटील त्यालाही पुरून उरले. त्यांनी ती पोटनिवडणूक जिंकली. पण काय झालं की आता हे काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारणाचा तुम्ही जो उल्लेख केला, तो काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण कशा पद्धतीने चालतं, तर जयश्री जाधव यांना उमेदवारी मिळणार नव्हती, तर त्याच्यामुळे त्या शिंदे गटात गेल्या आणि सतेज पाटलांना हा खूप मोठा धक्का होता की आपण ज्या कुटुंबाला इतकी मदत केली, ज्यांना आमदारकीला निवडून आणण्यासाठी आपण जीवाचं रान केलं, तर हा धक्का खूप मोठा होता. त्यानंतर दुसरा धक्का त्यांना असा होता की राजेश लाटकर यांना उमेदवारी त्यांनीच दिली आणि त्याच्या मागचं कारण असं होतं की जी लोकसभेची निवडणूक झाली तर त्याच्यामध्ये राजेश लाटकरांचा जो भाग आहे सदर बाजार वगैरे सगळा भाग, तिथून खूप चांगलं मताधिक्य त्यांनी दिलं होतं. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे दोन धक्के आणि काल त्यात मधुरे महाराज यांचा अर्ज भरायचा. आता सतेज पाटील हे राज्यातले मोठे नेते मानले जातात. म्हणजे जर आता उद्या जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांचं नाव म्हणजे मोठ्या पदासाठी घेतलं जाऊ शकतं. आणि आता परिस्थिती अशी आहे की सतेज पाटलांच्या घरातल्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवारच नाही, म्हणजे काँग्रेस चिन्हच नाही, पंजाचं चिन्हच त्यांच्या मतदारसंघात नाही. म्हणजे एक मोठ्या नेत्याच्या मतदारसंघात चिन्ह नाही, तर त्याच्यामुळे ते खूपच संतप्त झाले होते. त्यानंतर त्यांनी आज भाषण केलं, गहीवरले, रडले. पण काय असतं की ते आपण म्हणतो ना, बूंद से गई वो हौद से आती नहीं, म्हणजे बाण एकदा सुटला की सुटला. तर त्याच्यामुळे कोल्हापूरची जनता हे जी त्यांची वाक्य आहेत, चारच वाक्य आहेत, म्हणजे ते फार काय बोलले असं नाही, पण 4 वाक्य, ती 4 वाक्य मला वाटतं ती निवडणुकीत पूर्ण लक्षात ठेवतील. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.